मॅडम आम्ही पुण्यात शिकायला आलो. आमची आई आम्हाला नगरवरून जेवणाचा डबा पाठवायची आणि सकाळी 9:30 वाजता शिवाजीनगरच्या स्टँडला आमचा जेवणाचा डबा यायचा. नगरवरून पुण्यात जर जेवणाचा डबा सकाळी 9:30 वाजता येत होता तर 6च्या गाडीनं डबा दिला असेल. 6च्या गाडीला जर आईचा डबा तयार होता, आई 4 वाजता उठली असेल, पीठ मळलं असेल, भाकर थापली असेल, तिच्या हाताचा स्पर्श पिठाला झाला असेल. 2 वर्षात चतकोर सुद्धा भाकर आम्ही कधी फेकून दिली नाही, कारण आई सकाळी उठून आमच्यासाठी डबा करून पाठवते. आणि डबे काय, डबे कसे यायचे हो? डबे फडक्यात यायचे आणि फडक्यात चिठ्ठी असायची, पोरांनो डबे खा, फडके जपून ठेवा. फडके जपून ठेवायचे. शनिवारच्या गाडीने फडके परत नगरला जायचे, सोमवारी परत त्या फडक्यांमध्ये डबे यायचे. त्याच्यामुळे डबा जपण्याची जी सवय लागली आहे ना, ती तेव्हापासून लागलेली. अरे कुणीतरी आपल्यासाठी करतं, त्याचा आदर ठेवला पाहिजे. आता तुम्ही पोरांचे डबे चेक करा, मॅगी, नूडल्स, कुरकुरे, पेस्ट्रीज,